भाजप कार्यकर्ता आणि आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत वाढ झाली आहे। वन विभाग सतीश भोसले विरोधात ऍक्शन मोडवर आहे। हरिण शिकार प्रकरणातील आरोपी सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने कारवाईचा बडगा उगारलाय। शिरूर कासारमधील खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलाय। वन विभागाच्या गट क्रमांक 51 वर सतीश भोसलेने अतिक्रमण करून घर बांधलेलं होतं। त्या प्रकरणी वन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करून या जागेसाठी मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिलेली होती। मात्र खोक्याकडून मालकी हक्क दावा दाखल न झाल्यानं वन विभागाने सतीश भोसलेचं घर हे आता पाडलेलं आहे। दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत बीडमध्ये आणलं जाणार आहे। प्रयागराज कोर्टाने पोलिसांना खोक्याचा 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड दिला। त्यानंतर बीड पोलीस त्याला घेऊन निघाले। आधी त्याला एकतर मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणलं जाईल आणि मग रस्ते मार्गे बीडमध्ये नेलं जाणार आहे। खोक्याला काल बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज विमानतळावरनं अटक केलेली होती। त्यानंतर त्याला आज दुपारी तिथल्या कोर्टात हजर करण्यात आलं। खोक्याचे नोटा उधळतानाचे आणि मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। मात्र 6 दिवस तो फरार होता। तर खोक्या 6 दिवस होता कुठे, कसा पळाला, कुठे कुठे राहिला याची माहिती आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे। खोक्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल होताच त्याने पळ काढला आणि पुणे गाठलं। पळून गेलेल्या खोक्याचा प्रवास कसा होता ते पाहूया। गुन्हा दाखल होताच खोक्या बीडहून पुण्याला गेला। पुण्यात 2 दिवस राहिल्यावर तिसऱ्या दिवशी तो शिरूर कासारला गेला। तर शिरूर कासारमधून तो अहिल्यानगरला गेला। अहिल्यानगरमध्ये 1 दिवस थांबून त्याने छत्रपती संभाजीनगर गाठलं। छत्रपती संभाजीनगरमधून ट्रॅव्हल्समधून प्रयागराजला त्याने पोबारा केला। प्रयागराजमधून विमानाने निसटण्याच्या प्रयत्नात तो पोलिसांच्या हाती लागला। तर खोक्याच्या अटकेवरून आता धनंजय मुंडेंचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी सुरेश धस यांना उद्देशून एक ट्विट केलंय। खोक्या सापडला, आता बोक्या बिनभाड्याच्या खोलीत गेला पाहिजे असं त्यांनी एक्सवर पोस्ट केलंय। त्यात त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे हे कुणालाही समजण्यासारखं आहे। याआधी मुंडे यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांना खोक्यासोबत सह आरोपी करण्याची मागणी केलेली होती। तर हीच ती एक्स पोस्ट आहे जी आता चर्चेमध्ये आहे। पुढची बातमी, जातीपातीच्या राजकारणाने बीड जिल्ह्याला गालबोट लागलाय। जातीपातीच्या संघर्षातूनच गुंडगिरी वाढल्याची उदाहरणे समोर आली आहेत। वाल्मिक करारसारख्या प्रकरणात याचे शिंतोडे खाकी वर्दीवर उडाले। आडनावावरून आता जातीचा अंदाज लावत पोलिसांनाही टार्गेट केलं जात आहे। त्यामुळे आता आडनावावरून कोणत्याही पोलिसाची जात ओळखता येऊ नये यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत यांनी कंबर कसलेली आहे। त्यांनी खाकी वर्दीवरून आडनावच हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय। पोलीस शिपाई असो किंवा पोलीस अधीक्षक, टेबलावरची नेमप्लेट असो किंवा कार्यालयाबाहेरची नेमप्लेट, आता फक्त नाव लिहिलं जाणार आहे। याआधी हाक मारताना आडनाव टाळून फक्त पहिल्या नावाचाच वापर बंधनकारक करण्यात आलाय। बंदोबस्ताला काय असते की आमचे लोकांची नेमप्लेट बघून त्यांची मेंटॅलिटी बघावं लागते। तर मी हे बेसिकली हे जो स्टेप आहे ते स्टेप त्यासाठीच आहे की आमचे लोक बीडची जनतासाठी काम करत आहे आणि लोकांसाठी आम्ही फक्त पोलीस आहेत। आमचे काही कास्ट नाही आणि जो आहे क्रिमिनल आहे, क्रिमिनलच्या बाबतीत जसं आपल्याला कायद्याप्रमाणे तरतूद आहे ते आम्ही करणार आहे। पण जस्ट बिकॉज माझा एक कॉन्स्टेबल, माझा एक ऑफिसर कोणती कास्ट आहे त्याच्याशी आमची पोलिसिंगचा फरक पडत नाही। आम्ही सगळ्यांसाठी खाकी आहे आणि आम्ही सगळ्यांसाठी कायद्याप्रमाणे काम करत आहोत। दरम्यान मुंडे टोळीमुळे लोकांना आडनाव बदलत लागतंय। सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम मुंडेंनी केलं अशी टीका आता मनोज जरांगे यांनी केली। आपण पाहूया ते काय म्हणतात। किचकट त्याची टोळी जातीवाद करते, प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी। त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत, काही डॉक्टर आहेत, काही कार्यकर्ते आहेत। ते काय करते, रस्त्याने चालले की लोकांना कट हाणणार मोटरसायकल। जातीवाद तुम्ही करणार, लोटणार आमच्यावर। म्हणजे हे जी आहे ना, तुम्हाला बदल करावा लागेल। पडत असतो, येत असतो, ही बदल तुम्हालाच करावं लागेल। तुमच्या हाताने चुकलेलं आहे। कोणाचं आडनाव मिटवायचं आणि मग दुनियात चालायचं म्हणल्यावर मागण्या बदलत चालत्या, लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालत्या। धनंजय मुंडेचे टोळीचा सफाया करा फडणवीस साहेब।
हे एकदम बेस्ट. तुम्ही ती मध्ये टाकली की जातीवाद बंद झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.